मीराला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही हा एकच मार्ग आहे. आता जे होईल ते पाहता येईल. सध्या तरी मीरा कुपीपासून लांब राहिली पाहिजे, तरच मला निर्विघ्नपणे विधी पार पाडता येईल. चला बसून घ्या, मी सगळ्यांना वाढणार आहे. वाढ वाढ लवकर वाढ. इतकी भूक लागली ना, उपासाने जीव गेलाय नुसता. अरे वा, बटाट्याचा कीस आणि बरोबर दही. क्या बात आहे. मस्त मस्त. ताई मी वाढते, तू बस. अगं असू दे, मी वाढते ना. अगं नको, मी आहे ना, तू बस, मी वाढते. काय ग मीरा, हा आज सकाळी तुमच्या रूमच्या दरवाजाची कडी बाहेरून कोणी लावली होती का? हो दादासाहेब, म्हणजे मला पण सकाळी उठल्यावरच कळलंय. कुणी बरं केलं असेल हे? कोणीतरी चेष्टा केली असेल. हो की नाही अनन्या? केलं असेल. केलं असेल का केलंय? कोणी? मी नाही आई, मी का करेन हे? अच्छा, या घरात असं काम तूच करू शकतेस अनन्या, आणि तुला गेले काही दिवस बघतोय मी. बाय द वे, कम ऑन दादा, हे बघ, मी असं काहीच केलं नाही आणि मला काय मिळणार आहे हे सगळं करून? तुला नाही, पण अथर्व आणि मीराला प्रायव्हसी मिळाली ना. नाही, मागे तूच म्हणाली होतीस ना की त्यांना प्रायव्हसी द्यायला हवी, म्हणूनच तू वेदाला पण स्वतःच्या खोलीत झोपवलंस ना, नाही का? वा वा वा, छान अनन्या, छान. रोमॅन्टिक विचार एकदम मस्त होता. वा. खरंच खूप मस्त काम केलंयस तू हे. नाही म्हणजे मीरा आणि अथर्वला प्रायव्हसी मिळायलाच हवी होती. अनन्या, हा, जर का ह्याच इंटेन्शननी तू हे केलेलं असलंस ना, तर तुला माझ्याकडून एक छानसं गिफ्ट आहे. गिफ्ट? बाबा, तुम्ही जर मला गिफ्ट देणार असाल ना, तर मीच केलंय हे, आणि माझं हेच इंटेन्शन होतं. हे सगळे रामपुरे खूपच भाबडेत. दादा, मिळाली ना प्रायव्हसी? अनन्या, इनफ. ओके, लेट्स चेंज द टॉपिक. ओके ओके. बाय द वे, ते गोंधळी रात्री 8च्या सुमारास येत आहेत. हो हो माहितीये, आणि मी जेवणाची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता त्यांचा उपवास असतो आणि ते गोंधळ झाल्याशिवाय काही जेवत नाही. फक्त सुरुवातीला त्यांना चहा लागेल, तेवढं बघा एकदा. चला, म्हणजे सगळं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे ना? फक्त आता कार्यक्रमही खूप चांगला व्हायला हवा. ते होणारच आहे, पण फक्त त्याआधी मीराला हळद कुंकू व्हायचंय.
मीरा, मी सगळी तयारी करून ठेवली आहे, आपण जाऊया. तुम्ही सुरू करा. हो. ये. मीरा, या ज्या 2 मशाली आहेत त्या आपल्याला पेटवायच्या आहे आणि त्यांची पूजा करायची. हं? ठीक, पेट. हळद कुंकुला. ये इकडे. आता इकडे मी हळद आणि कुंकवाची एक वेस आखणार आहे. हं? तू आज जा. ये.